पिलूचं पहिलं ज्योतिर्लिंग होत आहे 3 महिन्यात पेमेंट झाल्यानंतर पहिलं लगेच. काय झालं काय झालं कोणी काय केलंय काय केलंय काय केलंय ॲप्रूव्ह पण केले. मम्मी संतूर मम्मी सारखा संतूर पप्पा दिसल का रे संतूर मम्मी. कसं काय मंडळ, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मी स्वागत आहे. आम्ही सर्व चाललो आज त्र्यंबकेश्वरला म्हणून आजची ब्लॉगिंगची सुरुवात गाडीतनं करतोय. मी आहे दादू आहे. दादू तर खूप दिवसानंतर ब्लॉग मध्ये आहे, संक्रांतच्या ब्लॉग नंतर आज ब्लॉग मध्ये आहे. मागे बसले मावशी गीतू, गीतूची मोठी सासूबाई छोटी सासूबाई पिल्लू पण आहे. आता आम्ही निघालोय त्र्यंबकेश्वरला. मित्रांनो कॉलेजला कोण कोण आहे कमेंट करून सांगा. काय म्हणती आपण दोघं येऊ एक दिवस कुठं कुठं नंतर पिल्लू मोठं झालं का आम्ही स्कूटीवर दोघं मग तेव्हा त्याला आजीला सोडून तुम्हाला पण सोडून नाही ना तुम्ही असं पण येत नाही. पिल्लू मोठी व्हायचीच वाट बघते मग आम्ही दोघं. तू ग मी पण ते कोरोना आल्यानंतर आमच्या गावाच्या टायमाला आपण एकदा तिकडे पण गेलो सुद्धा पैठणला. तिकडे पोहोचलो आता. एकदम मस्त असा पाऊस वगैरे लागलाय. एकदम धुकं डोंगर सगळे झाकलेले. कुठे जायचंय गाड्यांच्या माग मंदिर पार्किंग कडे जायचं. चौदा राजकुमार दो तर पोहोचलोय. गाडी पार्किंग मध्ये पार्क केली आहे. आज जायचं आहे. पाऊस चालू होता मग थोडं 5 मिनिटं थांबलो कारण पिल्लूला पण न्यायचं आहे ना. थोडासा रडरड करतोय तो आता. लहान आजी तिचं खुळखुळा घेऊन बाहेर त्याची वाट बघते. तर मम्मीने पिल्लूला घेतले ना आता आम्ही निघालोय. चला चला बाळाची आई चला. टपट चाललोय जेणेकरून पटकन मंदिरात पोचून जाऊ. म्हणजे पिल्लू मुळात काही पळत आहे सर्व. आणि ते पिल्लू मस्त मजा करते मजा बघते एकदम भारी. वातावरण तर बापरे एक नंबर आहे. 3 महिने जास्त ना ज्योतिर्लिंग पहिलं ज्योतिर्लिंग दर्शन करते. पिल्लूचं पहिलं ज्योतिर्लिंग होत आहे 3 महिन्यात पेमेंट झाल्यानंतर पहिलं लगेच. मोठं झालं आपण झालं काय मला कुठे आठवतो मी किती सफर आलो होतो. मी पण कसं फील होतं पिल्लूला पहिल्यांदा घेऊन आलो होतो. पहिलं ज्योतिर्लिंग आहे 3 महिने झाल्यानंतर लगेच. भारी वाटतं. काय म्हणते मावशी पिल्लूचा का कंटिन्यू तोंडात हाताला तो पिल्लूचा. काय करू मग आता छत्री 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 लवकर पावसात लोक म्हणशील पण काय जेवढं पिल्लू घेऊन एवढं. मित्रांनो आम्ही इथून दर्शन करतोय प्रमुख दर्शन करतो कारण पिल्लूमुळं मध्ये खूप गर्दी आहे. 2-3 तास जाईल पिल्लूमध्ये जाऊन घेऊ शकत नाही. पाऊस पण चालू आहे म्हणून दर्शन करून घेऊ. बाकी काही काय का कळसाचं दर्शन घेऊन घेतो आता. हा कळसाचं दर्शन घेऊ ना. पप्पांबरोबर. आणि मी कुठे होते तू सोमेश्वर होती तू पण. आपण ती गिरची सफारी केली नंतर त्या दिवशी द्वारका ते महादेवच म्हणतो ते पण ज्योतिर्लिंग आहे आपलं हे विश्वेश्वरचं वेरूळ झालंय मित्रांनो दर्शन. म्हणजे बाहेरून दर्शन घेतलं पावसामुळे गर्दी तर खूप गर्दीमध्ये. मम्मी ते गेले बाळा घेऊन पहिले पुढे गाडी घेऊन बसले. माझ्या मावशीने आम्ही मागून चाललोय पायी. तर मित्रांनो आज आमचं झालंय दर्शन वगैरे करून आणि आता आम्ही निघालोय. क्लायमेट वगैरे एकदम मस्त होतं पण असं रिलॅक्स मी काही करता आलं नाही कारण पिल्लू असल्यामुळे. गेलो एकदम चालू बाहेरून मग दर्शन घेतलं आणि निघालो आता आम्ही. पूर आलो आपण. लाईफ कशी चेंज झाली आमची बघा आता. म्हणजे आम्ही गाडी असं मोकटाला फिरायचं म्हटलं तरी असं झोळी बांधून फिरावं लागतं. झोळी बांधून फिरावं लागतं. असं पिल्लू झोपाली तर मी गाडीत झोळी बांधली असं झोपवलंय. आम्ही आलो ग्रेप एम्बेसीला मिसळ खाण्यासाठी. रस्ते पुढे आम्हाला चांगला रेस्टॉरंट भेटलं नाही म्हटलं आता जातो घरी जाता ग्रेप एम्बेसीला थांबू. त्याचा काहीतरी इव्हेंट चालू आहे मस्त एकदम.
G4 रेसिंग. सगळे रायडर लोक आलेले एकदम भारी जोरात काहीतरी चालू आहे. तुम्हाला सगळे नाशिकचे रायडर लोक आलेले आणि काहीतरी ड्राईव्ह वगैरे चालू आहे मस्त. मित्र मस्टँग दाखवतो मी तुम्हाला. राइड होगा. इव्हेंट संपत आला. आम्ही लेट आलो, थोडं लवकर आलो असतो इव्हेंट मस्त भेटला असता. एकदम भारी होता. नाही काही वाटत एवढी गर्दी मला. भेटेल जागा मस्त रिलॅक्स होईल. मम्मी ते कुठे गेले? मी गेलो स्पोर्ट कार्ड वगैरे बघायला. कधी सापडतोय? बाहेर सापडतोय. कुठे गायब झाले होते? काय म्हणते? माझा सेकंड टाइम आहे. कधी आली होती? तू घेऊन आला का? अरे हा तिथून आपण आलो होतो. बरोबर बरोबर. सगळे फिरता, सगळे मजा मारतात, तूच रात्री होता. इथून आली की तू गाडीत बसली, बाळ झोपलो होतं. मग ती गाडीत थांबली. आम्ही चौघ आलो. बटर मिल्क पण आहे. आपण म्हणतो तिला नाही चालणार यातला काही. इथे एवढं स्पेसिफिक आहे. एवढं मिसळ सोडून मिसळ आणि वडा रस्सा दोनच भेटतो. मी तुझं चेकअप होतं त्या दिवशी. मागचीच आलो तेव्हा वाटलं फॅमिलीचा गीतून मी मम्मी होतो. पण तेव्हा गीतूला ब्लॉगमध्ये दाखवलं नव्हतं. आता गीतू आहे ब्लॉगमध्ये दिसू शकते. पण मग बाळामुळे गाडीत थांबावं लागायला आली नाही. आली मिसळ मस्त. अंडा पोहे. निघालो आता. झालं आमचं मस्त नाश्ता वगैरे करून मिसळ खाऊन जाते. थोडं लवकर आवडलं कारण की तू एकटी गाडीत बसलेली ना म्हणून. ड्रेस ब्रेस नाही. निघा चला लगेच, उशीर होतोय. काय म्हणते? हा ना पुढं घेऊन काहीतरी. हा साऊथ इंडियन चालेल तिला. कशी होती मिसळ मावशी? आवडली? शाळेची ट्रिप घेऊन ये. RX मी तर म्हणतो सगळ्या गाड्यांमध्ये हीच एकदम भारी पडली आता सगळ्यांना. हे देख माझी RX 100 म्हणजे माझ्या बाईक कोणत्याच गाडीत नाही. नाही आवडती बाईक होती एका काळाची. माझ्याकडे होती पण नंतर मम्मीने विकून टाकली आहे ना. काय एवढं भारी आवाज यायचा ना. बिल्डिंग मध्ये सगळे लोक. मी RX 100 घेतली होती. मम्मीने विकून टाकली होती. मग काय खायचं तुला? काय चाललं? हे घे तू. आम्ही मिसळ खाल्ली. जी मला खूप आवडते. मला नाही भेटली खायला. मला चालली पण नसते. पण मग ठीक आहे, जाऊ दे आता. आपण आली असते ना ऍटलीस्ट बसले असते आमच्यासोबत. जाऊ दे ना. मग पिलू पण रडलं तर मग कोणाचं खाणं झालं नसतं. तुमचं पण छान खाणं. त्याची कॅपॅसिटी संपली होती. ते पण मस्त झोपून झालं. त्याची झोप झाली छान. काय झालं? काय झालं? काय सांग? त्याला म्हटलं तुला गाडी वाजून दाखवली असती पण संपलाय. ना मी पुढी काय म्हणते आजी? बघ काय म्हणते. लहान आजी काय म्हणते? बाई पण मोबाईलची क्वालिटी एक नंबर आहे. मोबाईल देऊन टाका मला ब्लॉग बनवायला. मित्रांनो आपला आजचा ब्लॉग आहे ना दादूच्या मोबाईल मी शूट करतोय. कारण आपला कॅमेरा गेलाय गुलभाऊ अलिबागला घेऊन फिरायला गेलाय. मग तो कॅमेरा घेऊन गेलाय. माझा दादूच्या मोबाईल ब्लॉग शूट केलाय. नको रे. काय केलंय? नको ना. दाखवा ना. तुम्ही यंग दिसता ब्लॉग मी कावर दिसतो. दाखवा ना. ती कलर गेले ती बघ कशी कपडं गेले फार. थांबणार जरा थोडेसे. मीची पण काळी केली. सिटिंग केल्यावर बरोबर होईल. नाही काय केलंय? काय केलंय? भाऊ कुठे? ॲप्रो पण केले. ॲप्रो पण काळे केले. सू केली का? रंगीबिरंगी नवरा नको घेऊ माझा भाऊ. सू केली. अरे आम्हाला बसायचं राहतं तिथं. हे पण म्हणतो तर
चल चावी दिली ना तू दादूला. काय करते तू? एवढी छान मिसळ होणार आहे. हा जी अनहेल्दी होती मला चालली नसती. मी आता माझ्यासाठी हेल्दी माझा भात करते. खिचडी खिचडी पण मी हेल्दी करते. मी त्याच्यामध्ये तांदूळ खूप कमी टाकते. डाळ तू जास्त तू बनव ना, मी पण थोडीशी खाऊन जायचं. म्हणजे तुझी पण करते. मी वाटलं का मी पण तुमची थोडीशी मिसळ. तुला कंपनी म्हणून जाऊन आलो तुझ्यासोबत. एवढं तूप टाकायचं नाही. हा खाऊन गेला तू. मला नाही आवडत मित्रांनो तू. आजच्या दिवस नाही तू रोज खाल्ला पाहिजे. तुझ्यासारखा ग्लो येईल का मग? हो. मम्मी संतूर मम्मी सारखा संतूर पप्पा दिसल का? हा येस. रे संतूर मम्मी. आपण दोघच जाऊ राज आणि राणी. कुठं? त्र्यंबकेश्वरला. हा ते असे काळे केसवाले. ते काळे केसवाले श्रावणात नाही एवढा लांब तो सगळं चुकलं. दादूला असं नंगाच राहायचं. पॅन्ट तोडायची दादूला. हो. सकाळी त्र्यंबकेश्वरला गेलो आणि पिलूचाच पहिल्यांदा आम्ही दर्शन केलं त्र्यंबकेश्वरला. म्हणजे आता इथून पुढे 1-1.5 वर्ष पिलू कुठेच न्यायचे नाही. म्हणजे गरजेचं होतं त्र्यंबकेश्वरला जाणं म्हणून जाऊन आलो. पण इथून पुढे कुठेच न्यायचे नाही लवकर. आणि त्याच्यामध्ये आम्ही मिसळ खायला गेलो. त्याच्यामध्ये घरी आलो, फॅमिली टाइम स्पेंड केला. मस्त मावशींनी खूप दिवसांनी आलो. दादू तर खूप दिवसांनी आला ब्लॉगमध्ये आज, म्हणून आज मजा येऊन गेली. आणि पूर्ण ब्लॉग दादूच्या मोबाईल मी शूट केला. तर मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.